लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामधील मतदानाला अवघ्या काही क्षणांमध्ये आज सुरुवात होणार आहे। या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये नोंदलं जाणार आहे। हे 5ही मतदारसंघ विदर्भातील असून एका बाजूला मतदारांच्या रांगा तर दुसऱ्या बाजूला उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलाय। तर इकडे निवडणूक आयोगाची सुद्धा या मतदान प्रक्रियेवरती आता करडी नजर आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी रजत वशेष सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, 1 तास उरलेला आहे आणि 1 तासानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। कसं वातावरण आहे, कशी धाकधूक वाढलेली आहे आणि तयारी कशी झालेली आहे मतदानाची? नक्कीच अमोल, 1 तास उरलेला आहे आणि प्रशासनाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सध्या मी महाल परिसरातील भाऊजी दफ्तरी प्राथमिक शाळेमध्ये आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडून सकाळपासूनच तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। नियमानुसार जो मॉक पोल घ्यावा लागतं, ईव्हीएम मशीन दुरुस्त आहे की नाही, चांगली आहे की नाही, त्या अनुषंगाने तो मॉक पोल जो आहे तो घेण्याची प्रक्रिया आतमध्ये कर्मचारी करत आहे। उत्साह खूप आहे। आता या मतदान केंद्रापर्यंत येताना आम्हाला अनेक लोक जे आहे जे मॉर्निंग वॉक करायला किंवा सकाळच्या वेळेस जे बाहेर फिरायला निघतात असे अनेक लोक जे आहेत ते विविध मतदान केंद्राच्या जवळपास पाहायला मिळाले। त्यामुळे लोक जे आहेत सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी उत्सुक आहे, उत्साहित आहे, अशाच पद्धतीचं चित्र आहे। त्यामुळे प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे। दुसऱ्या बाजूला उमेदवारांचं जर म्हणायचं असेल, राजकीय कार्यकर्त्यांचं म्हणायचं असेल तर त्यांची अखेरच्या टप्प्यातील तयारी सुरू आहे। विविध ठिकाणी राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते बूथ जे आहेत मतदान केंद्राच्या जवळ पक्षांचे बूथ जे असतात त्या लावण्याच्या तयारीमध्ये लगबगीमध्ये होते आणि उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक उमेदवार देवाच्या दारी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या निवडणुकीशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहेत, मग प्रशासन असेल, मतदार असेल, राजकीय कार्यकर्ते असेल किंवा नेते असतील, उमेदवार असतील, सगळे लोक जे आहेत ते आपापल्या परीने अंतिम तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज मोठ्या संख्येने विदर्भामध्ये, पूर्व विदर्भातील या 5 जागांमध्ये मतदान होईल अशी अपेक्षा आहे। लाखोंच्या संख्येने मतदार जे आहेत आज बाहेर निघतील आणि लोकशाही प्रति जो सर्वात महत्त्वाचा जो कर्तव्य आहे तो बजावतील आणि त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये जी तयारी आहे ती पूर्ण झालेली दिसते आहे आणि उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच 1 तास उरलेला आहे आणि मतदानाला कसा प्रतिसाद मिळतो या संदर्भातले सगळे अपडेट रजत आज दिवसभर आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।